भक्तिवेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण दंडवत प्रणाम. आपण खरोखर सौभाग्य अनुभवतो. अशा कलियुग परिस्थितीत आपल्याला श्रीमद भागवत सारखे पवित्र ग्रंथ त्याच्या मराठीत भाषांतरासोबत उपलब्ध आहे आणि बारामतीतील सर्व भक्तांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतलाय. अधिकांश भक्तांकडे स्वतःचा भागवतम सेट आहे आणि नित्यम भागवत सेवा या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी खरोखर उत्साहाने भाग घेतलाय. तर क्रमशः एक एक स्कंद करून जेव्हा आपण 12वा स्कंद पण आता समाप्त केलाय, एक वाचन आपलं समाप्त झालंय. पुढचं वाचन आपण करूयात, पण पुढचं वाचन करण्यापूर्वी जर आपण अजून काही वाचू शकलो तर ती पण एक खूप छान गोष्ट होईल. साधारणपणे श्रील प्रभुपादांनी एका वेळेस एका प्रवचनामध्ये उल्लेख केला होता की अध्यात्माची प्राथमिक शिकवण आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत मिळते. भगवद्गीतेमध्ये जे काही आपल्याला आध्यात्मिक शिकवण मिळते ती कोणासाठी आहे? ज्या व्यक्तीसमोर त्याचं आयुष्य समोर शिल्लक आहे. अर्जुन हे युद्ध करतायत, युद्ध करण्यासाठी तत्पर होऊन युद्धभूमीवर आलेत, पण परिस्थिती बघून आपल्या स्वतःच्या स्वजनांना बघून थोडे गोंधळले आणि भ्रमित झाले आणि त्यांना प्रश्न पडला की खरोखर मी इथे आलोय हे योग्य आहे का? आणि तेव्हा त्यांना श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केलं. एका दृष्टीने जर आपण बघितलं तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन खूप अनासक्ती प्रदर्शित करतात. पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात न च श्रेयो अनुपश्यामी हत्वा स्वजन माहवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखाने च. श्लोक क्रमांक 31 मध्ये म्हणतायत मला दिसत नाही की याच्यातून श्रेयस्कर कसं काय काय होऊ शकतं. मला विजयाची आकांक्षा नाही, मला राज्याची आकांक्षा नाही, मला सुखाची पण आकांक्षा नाही असं म्हणतात. एका अर्थाने ही अनासक्ती आहे, पण अनासक्तीचा उपदेश साधारणपणे देणारे साधू ज्यांना प्रसन्न करण्यासाठी हा अनासक्तीचा उपदेश देतात ते म्हणजे श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी अनासक्ती पालन करणारे साधू नक्कीच हे जाणतात की श्रीकृष्णांना पण कुठेतरी अनासक्ती ही पसंत आहे. पण तेच श्रीकृष्ण साक्षात जेव्हा अर्जुनासमोर उभे आहेत, तेव्हा ते म्हणतात की अनासक्ती ही बरोबर नाहीये. या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी ही अनासक्ती बरोबर नाही. आणि त्यांना म्हणतात की नाही, माझी इच्छा आहे की तुम्ही युद्ध करा. तर साधारण व्यक्ती असं अपेक्षा करतो किंवा मनातल्या मनात असा विचार करतो मी खूप आसक्त आहे आणि हे चांगलं आहे. आसक्त असणं खूप चांगलं आहे. कधी कोणा वैष्णवांशी संबंध पडला, कधी कोणी साधू ऋषींशी संबंध पडला तर मग ते म्हणतात की अहो तुम्ही आसक्त खूप आहात, थोडी अनासक्ती विकसित करा. अर्जुन या दृष्टीने पूर्णपणे अनासक्त आहेत. जरी अपमानित झालेत, जरी त्यांच्याकडून सगळं काही घेऊन गेलेत, पण ते जेव्हा अनासक्तीची भाषा बोलतात श्रीकृष्णांना ती पसंत नाही पडत. आणि श्रीकृष्ण म्हणतात नाही, खोटी आसक्ती सोडा, पण खोटी अनासक्ती पण सोडा आणि माझ्या प्रती वास्तविक आसक्ती निर्माण करा.
आणि माझ्यासाठी जेव्हा वास्तविक आसक्ती निर्माण कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुकीच्या धारणांप्रती वास्तविक अनासक्ती होईल. तर अनेक वेळा आपल्याही मनामध्ये अनासक्ती निर्माण होते, पण ती क्षणिक असते आणि अनेक वेळा भ्रामक असते. पण श्रीकृष्णांची वास्तविक अनासक्तीची व्याख्या आहे ती ही आहे की माझ्या प्रती आसक्ती निर्माण केल्यानंतर त्या पायावर, त्या महत्वाच्या मुद्द्यावर जेव्हा आपण अनासक्ती निर्माण करू ती वास्तविक अनासक्ती आहे. भगवद्गीतेनंतर आपण भागवतात प्रवेश करतो वाचन करता करता. मग भागवतात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीलाच परीक्षित महाराज आहेत, जे खूप उत्कृष्ट राजे आहेत, जे खूप उत्कृष्ट भक्त आहेत, ज्यांचा अति उत्कृष्ट वैष्णव परिवारात जन्म झालाय. तर म्हणून परिवाराच्या दृष्टीने, वंशाच्या दृष्टीने खूप उत्कृष्ट स्तरावर आहेत, कर्तव्याच्या दृष्टीने खूप उत्कृष्ट स्तरावर आहेत, भक्तीच्या दृष्टीने खूप उत्कृष्ट स्तरावर आहेत, सर्वांगीण उत्कृष्ट स्तरावर आहेत. आणि भागवताची सुरुवातच होते त्यांच्या अनासक्तीने. पूर्ण आयुष्य सर्व कर्तव्य पालन करून जे जे अपेक्षित होतं ते केल्यानंतर जेव्हा त्यांना एका ज्याचा अनुभव अनअनुभवी व्यक्ती, 7 वर्षांचं वय आहे, 7 वर्षांच्या वयामध्ये अनुभव काय असतो, आपण मराठीत कधी कधी म्हणतो ना, पावसाळे आम्ही तुझ्यापेक्षा जास्ती बघितले, तशातला काहीतरी भाग आहे. तर शृंगी नावाचा हा 7 वर्षांचा मुलगा आहे. ताकद तपस्येची भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, पण त्या ताकदीला, त्या ज्ञानाला योग्य वापरायची बुद्धी नाहीये, म्हणून अनअनुभवी व्यक्ती येतो. त्यांनी या उत्कृष्ट स्तरावरच्या राजाला शाप दिला, पण त्या राजाने त्याला काय प्रतिक्रिया दिली, कदाचित मी माझ्या राज्याप्रती खूप आसक्त होतो, कदाचित मी माझ्या सत्तेप्रती खूप आसक्त होतो, आणि कदाचित हे श्रीकृष्णच एका शापाच्या रूपात मला अनासक्त करण्यासाठी इथे उपस्थित झाले. तर त्यांनी ते स्वीकार केलं आणि त्यांनी पण अनासक्ती दाखवली. त्यांनी तर आपले राजवस्त्र पण सोडले. अर्जुनाने पण असंच काहीतरी करायचा प्रयत्न केला होता पहिल्या अध्यायात गीतेच्या. अर्जुनाच्या अनासक्तीला अमान्य करून श्रीकृष्णांनी त्याला स्वतःप्रती आसक्ती निर्माण करायला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. ते एकीकडे गीतेमध्ये सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्ण ते अमय आसक्तीमध्ये परिवर्तित करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. आणि भागवतात त्यांचेच नातू हे अनाथ आहेत, पण एका परिस्थितीमध्ये अनासक्तीला भरपूर वाव दिला गेला, भरपूर त्याला वारा दिला गेला आणि प्रोत्साहन दिलं गेलं आणि सांगितलं की अनासक्ती खूप छान आहे. तर पुढे जाण्याआधी मला तुमच्याकडून सर्वांकडून ऐकायचंय, आजोबांची अनासक्ती खोटी, आजोबांची अनासक्ती अमान्य, आणि नातवाची अनासक्ती खरी, नातवाची अनासक्ती मान्य आहे, असं का बरं? जर आजोबांच्या अनासक्तीला अमान्य केलं होतं तर परीक्षिताच्या अनासक्तीला अमान्य का नाही केलं? कोणी सांगणार? नवीन विचार असतील ना प्रभूजी. चर्चेचा विषय नवीन विचार म्हणजे आजोबांचे विचारापेक्षा किंवा ही प्रोग्रेसिव्ह विचार पुढच्या पिढीमध्ये असते. ओके, असं असू शकेल. ओके, असू शकतं, बरोबर आहे. अजून काही कोणाचा प्रस्ताव? हरी बोल, दंडवत प्रणाम प्रभूजी. हा, बोलू दे, आरतीला बोलू दे. नाही, प्लीज प्लीज माताजी, प्लीज आरती बोल. आरती तू पहिली बोलली, बोल. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. भागवतम येणार होतं आपल्या सर्वांसाठी, म्हणून कदाचित. ओके, नक्कीच, खूप छान तुम्ही उत्तर दिलंय. अजून काय असू शकतं? हरी बोल. हा प्रभूजी, जी कार्य भगवंतांना त्यांच्या भक्तांमार्फत करून घ्यायची होती त्याच्यासाठी अर्जुनाचे जे
आसक्ती त्यांना वाढवायची होती, धर्माप्रती एक कार्य करायचं होतं की धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी अर्जुनाने युद्ध करणं गरजेचं होतं, म्हणजे त्या दरम्यान ते आवश्यक कार्य होतं. आणि इथं भागवतांचा एक भक्तांना देण्यासाठी, कारण भगवंत स्वधाम भ्रमण करत होते, कलियुगातील लोकांसाठी भागवताच्या रूपानं त्यांना द्यायचं होतं, त्यांचं माध्यम बनवून, परीक्षित महाराजांचं माध्यम बनवून. दोन्ही कार्य वेगवेगळी होती, त्याच्यामुळं त्या पद्धतीने भक्तांकडून त्या पद्धतीचं वर्तन झालेलं आहे. हरी बोल. आवाज येत नाही ना माझा? आवाज येत नाहीये प्रभूजींचा. हो हो, येत नाहीये. हो, तुटतोय तुटतोय. हो, थोडं मी जातो. अच्छा, देशपांडे माताजी तुम्ही अनम्यूट हरी करून बोल. सांगणार. प्रणाम प्रभूजी. हे अर्जुनाच्या कडून म्हणजे आतताई जे कौरव आणि त्यांचे मित्र होते ते अधार्मिक म्हणजे अधर्माच्या त्यांना शेतातले जे अनावश्यक तण होतं ते उपटून काढून त्यांना पांडव प्रमुख असलेल्या धार्मिक प्रवृत्तीची स्थापना करायची होती लोकांची. आणि इकडे भागवतामध्ये म्हणजे थोडक्यात की भगवद्गीता हे आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवते. आणि ह्याच्यात भागवतामध्ये मात्र मरणाला कसं सामोरं जायला पाहिजे, की परीक्षित महाराजांच्या समोर जे अगदी थोडा वेळ होता 7 दिवसाचा, ते आधी ते तहानेने व्याकुळ झाल्यामुळं शमीक ऋषींच्या गळ्यात साप टाकला, म्हणजे ते भगवंताची इच्छा होती म्हणून त्यांना तशी ती बुद्धी झाली. आणि इथं आता न खाता पिता 7 दिवस 7 रात्र बसले, म्हणजे जेवढा त्यांना कळलंय की आता जेवढा आपल्याकडे वेळ आहे त्या ह्याच्यात मृत्यूला भगवंतांच्या स्मरणात कसं सामोरे जावं हे शिकवण्यासाठी हे दोन्ही ग्रंथ आहेत असं मला वाटतं. हरिबोल. नक्की, सर्व भक्तांनी खूप छान एक एक विचार मांडले आणि हा एक खूप छान विचार आहे. आंतरिक कारण हे आहे की परमेश्वराला आपल्याला भागवत द्यायचं आहे, कारण परमेश्वर निघून गेले होते. परमेश्वर जर निघून गेले तर भगवंतांना त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं स्वतःचं अस्तित्व एका पुस्तक रूपात नक्कीच द्यायचं होतं आणि त्यासाठी भागवत देणं गरजेचं होतं. पण एक फार सिंपल स्तरावर एक हे आहे की अर्जुनासमोर संपूर्ण जीवन आहे. अजून अर्जुन हा मृत्यूशय्येवर नाहीये. अर्जुनासमोर त्याच्याकडून अपेक्षित कर्तव्य आहेत, लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. जो एक साधारण व्यक्ती आहे समाजातला, त्याला अपेक्षा असते पुढाऱ्यांकडून की तुम्ही तरी आम्हाला नीट मार्ग दाखवा, तुम्ही आम्हाला योग्य काय ते दाखवा. आणि अर्जुन हे किती श्रेष्ठ पुढारी आहेत. समाजातल्या साधारण माणसाला अर्जुनाकडून खूप अपेक्षा आहेत. अर्जुन नेतृत्व करतायत, म्हणून अर्जुनाकडून जर एक चूक झाली तर ती साधारण समाजापर्यंत पोचता पोचता खूप मोठी चूक होईल. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक निमित्त म्हणून पण बघितलं. श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक व्यक्ती म्हणून तर बघितलंच, पण भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये एका ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात, 3ऱ्या अध्यायामध्ये, की समाजातले जे श्रेष्ठ लोक आहेत ते जशा प्रकारे वागतात तशा प्रकारे साधारण जन वागतात. यद यद आचरती श्रेष्ठस तत्तद एवे इतरो जन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. म्हणून अर्जुन म्हणून एक व्यक्ती आहेत आणि अर्जुन एक समाजातले खूप श्रेष्ठ व्यक्ती म्हणून पण आहेत भगवद्गीतेत. म्हणून वैयक्तिक स्तरावर जरी अर्जुनाची अनासक्ती ही प्रशंसनीय असेल, पण ती सामाजिक स्तरावर किंवा एका नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या स्तरावर ती योग्य नव्हे. एका क्षत्रियासाठी ती योग्य नव्हे. दुसऱ्यांना उदाहरण स्थापित करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने ती योग्य नव्हे. कारण विचार करा, जर समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनेच अनासक्ती दाखवली, ठीक आहे, कोणतरी माझ्याकडे आलं आणि माझी मालमत्ता चोरी केली, माझ्या पत्नींचा अपमान केला, माझ्या घराला जाळायचा प्रयत्न केला, माझी जमीन सगळी हडपली आणि मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी,
हे एका व्यक्तीला व्यक्तिगत स्तरावर चांगलं वाटतंय, पण जर सर्व समाजामध्ये प्रत्येकाने जर अशी भूमिका घेतली की कोणी चोर आले माझ्या घरी आणि मला लुटलं, माझ्या पत्नींना अपमानित केलं, पण चांगलं आहे, थोडी अनासक्ती निर्माण झाली त्याच्यामुळे माझ्या प्रती, माझ्याकडे, तर हे समाजासाठी खूप घातक आहे. आणि त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला आपला मित्र म्हणून तर बघतातच आहेत, आपले नातेवाईक म्हणून तर बघतातच आहेत, पण समाजातले एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणून पण बघतात. म्हणून त्यांना सांगितलं, अजिबात अनासक्ती तुझी चालणार नाही, युद्ध कर. आणि जर तुला स्वतःसाठी युद्ध करणं खूप कठीण होत असेल, कारण तू एक श्रेष्ठ संवेदनशील वैष्णव आहेस, तर तू माझ्यासाठी युद्ध कर, माझ्या प्रसन्नतेसाठी कर. आणि अर्जुनाने तसंच केलं. परीक्षित महाराजांची परिस्थिती वेगळी आहे. परीक्षित महाराजांना श्रेष्ठ स्तर आहे. परीक्षित महाराजांनी त्यांचं श्रेष्ठ स्तर प्रमाणित पण केलंय, कारण त्यांनी कलीला त्यांना धाक दिला, कलीला त्यांनी भीती निर्माण केली, तर त्यांनी श्रेष्ठ त्यांचं जे स्तर आहे ते स्थापित केलंय त्यांनी. पण या ठिकाणी काय झालंय की त्यांना शाप मिळालाय, त्यांचं युद्धामध्ये गमन नाही झालंय, त्यांना एका ब्राह्मणाने शाप दिलाय आणि त्यांनी तो शाप एका अर्थाने कृतज्ञतेने स्वीकार केलाय. तर दोन्ही प्रकारच्या शिकवणी महत्वाच्या आहेत. खोटी अनासक्ती त्यागणं हे पण शिकायला पाहिजे, पण खोटी अनासक्ती त्यागणं हे अर्जुनाला जे शिकवलं श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाद्वारे आपल्याला शिकवलं, ती जर शिकवण तिथेच थांबली तर ते चालणार नाही. कारण खोटी अनासक्ती त्यागणं हे आपण शिकलो, पण वास्तविक अनासक्ती आणि खोट्या अनासक्तीमध्ये भेद काय आहे हे जर आपल्याला नीट शिकवलं नाही तर आपण काय करू, आपल्याकडे सर्वांमध्ये टोकाला जायची एक नेहमी प्रवृत्ती असते. तर ते श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं, अनासक्ती त्यागा, अनासक्ती त्यागा, अनासक्ती त्यागा, अनासक्ती त्यागा. ही धारणा जर समाजात पसरली तर आपण सर्वजण अनासक्तीला त्यागण्याची एक मोहीम सुरू करू. म्हणून अर्जुनाला स्वार्थी अनासक्ती सोडण्यासाठी शिकवण देणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं हे पण आहे की वास्तविक अनासक्ती स्वीकारणे आणि खोटी अनासक्ती त्यागणे किंवा स्वार्थी अनासक्ती त्यागणे आणि वास्तविक अनासक्ती स्वीकारणे, या दोन्ही शिकवणी जर खरोखर समजून घ्यायच्या असतील तर वास्तविक अनासक्ती आणि खोटी अनासक्ती या दोघांमधला भेद पण समजणं कठीण महत्वाचं आहे. तर म्हणून अर्जुन जेव्हापर्यंत मी 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 बोलत होते पहिल्या अध्यायामध्ये, माझं असं, माझं तसं, मला असं वाटतं, मला असं वाटतं, तेव्हापर्यंत श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. पण श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा त्यांना शिष्य म्हणून स्वीकारतात अर्जुनाला, त्याच्यानंतर मग गीता सुरू होते, तर तेव्हा त्याच्यानंतर मग बोलले ते. तर मग मी 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 जे बोलत होते त्याच्यासाठी त्या अनुषंगाने मी म्हणतोय की ही स्वार्थी अनासक्ती होती जी श्रीकृष्णांना आवडली नाही आणि म्हणून श्रीकृष्णाने ती फेटाळून लावली. पण परीक्षिताची जी अनासक्ती आहे ती स्वार्थी नव्हे. परीक्षिताची अनासक्ती आहे ही वास्तविक आहे. परीक्षित म्हणतात, मला एका अनअनुभवी ब्राह्मण मुलाने शाप दिला, मी त्याचा प्रतिकार करू शकतो, मी माझं सैन्य पाठवून त्या परिवाराला मारू शकतो, मी एवढा स्वतः प्रगत वैष्णव आहे की मी त्याला एक प्रति उत्तर म्हणून अजून एक शाप देऊ शकतो. पण मला हे सगळं करायचं नाहीये. मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हा माझं मरण झालं होतं, पण मरण झाल्यानंतरही श्रीकृष्णांनी मला पुनर्जीवित केलं. तर ज्या श्रीकृष्णांनी मला मृत अवस्थेतून पुनर्जीवित केलंय, त्या श्रीकृष्णांच्या उपस्थितीत मला जर शाप मिळालाय, मग मला हे समजून घ्यायला पाहिजे, याच्यामध्ये माझी प्रगल्भता आहे की हा शाप श्रीकृष्णांना मान्य आहे, की हा शाप श्रीकृष्णांच्या अनुमतीने माझ्याकडे आलाय. जर श्रीकृष्णांच्या अनुमतीने माझ्या जीवनात शाप आला आहे आणि जर त्यांना वाचवायचं असतं, ज्यांनी मला जन्माच्या वेळेस वाचवलंय, माझ्या आईच्या गर्भात वाचवलंय, तर मला इथे पण वाचवलं असतं, पण नाही वाचवलं. याचा अर्थ श्रीकृष्णांकडून ही अपेक्षा आहे की मी हा शाप स्वीकारावा. म्हणून अर्जुनाची आसक्ती अनासक्ती ही वास्तविक नव्हती. अर्जुनाची अनासक्ती ही मी 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 याच्यावर आधारित होती आणि म्हणून ती स्वार्थी अनासक्ती होती. आणि स्वार्थी अनासक्तीला श्रीकृष्णांनी नाकारलं. पण परीक्षिताची जी अनासक्ती ही स्वार्थी नव्हे. परीक्षिताची अनासक्ती आहे
ही खूप महत्वाची आहे. परीक्षिताची अनासक्ती आहे ही खूप आपल्याला योग्य उदाहरण देणारी आहे. तर म्हणून परीक्षिताची अनासक्ती योग्य अनासक्ती आहे. तर हा या दोघांच्या अनासक्तीमधला फरक आहे. म्हणून ज्यांच्या समोर जीवन आहे किंवा ज्यांच्याकडे बघून लोक जीवन जगणार आहेत त्यांच्यासाठी भगवद्गीता आहे. आणि जे शेवटच्या क्षणाला पोचलेत, ज्यांना कुठल्या तरी एका रोगाचा शाप मिळालाय, आपल्याला सगळ्यांना ब्राह्मणांचा शाप नसणार, आपल्यातून कोणाला तरी आपल्या कर्मांचे शाप असतील. अशा कुठल्या परिस्थितीमध्ये आपण समजा अशा ठिकाणी पोहोचलोय, परीक्षिताकडे 7 दिवस होते, कदाचित कोणी डॉक्टर आपल्याला म्हणतील तुमच्याकडे 7 महिने आहेत, कदाचित कोणी डॉक्टर म्हणतील तुमच्याकडे 7 वर्ष आहेत. आपापल्या कर्मानुसार आपल्याला काहीतरी मिळेल. त्यावेळेस मग आपल्याला भागवताची शरण घ्यायला लागेल. तर हा भगवद्गीतेतला आणि भागवतातला थोडासा एक वैचारिक अंतर, वैचारिक भेद. आणि त्या भागवताला आपण वाचन करून भागवतामध्ये जी चेतना दिली आहे, पूर्णपणे अवलंबून कसं व्हायचं, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कसं वागायचं, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आपण कसे व्यवहार करायचे, हे सगळं भागवतात दिलंय. मग लहान मुलगा असू दे प्रल्हादासारखा, जो गर्भावस्थेमध्ये नारद मुनींची शिकवण प्राप्त केला, की ध्रुवासारखा असू दे 5 वर्षांचा, ज्यांनी आईकडून शिकवणी प्राप्त केले, की तरुण वयातला असू दे प्राचीन बर्हिषथ सारखा राजा, की अगदी म्हातारा असू दे अवंती ब्राह्मणासारखा, की एक पशु असू दे गजेंद्रासारखा, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांची चेतना कशी विकसित केली आपापल्या परीने, हे आपल्याला भागवतात सांगितलंय वेगवेगळ्या कथांद्वारे. याचा पुढचा स्तर असा आहे की मी वैयक्तिक स्तरावर श्रीकृष्णांची चेतना विकसित केली, मी वैयक्तिक स्तरावर श्रीकृष्णांना काय पसंत आहे याचा अभ्यास केला, गुरूंकडून श्रवण केलं, आणि त्या अनुसार मी जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न पण केला. पण जेव्हा मला ही चेतना समाजामध्ये पसरवायची आहे, समाजामध्ये याचा वाटप करायचा आहे, ही गोड चेतना, परमेश्वराप्रती समर्पणाच्या भावनेची ही जी चेतना आहे, ही किती दिव्य आहे, ही किती दुर्मिळ आहे, ही किती गोड आहे, आणि ही परमेश्वराला अनुभवण्यासाठी किती पोषक आहे आणि किती अनुकूल आहे, ही भावना ना मी आता चाखली, प्रल्हादानी चाखली. पण प्रल्हादानी लगेच काय केलं चाखल्यावर, जेव्हा ते शाळेत होते, गुरुकुलात होते, तेव्हा दररोज दुपारच्या जेवणाची जेव्हा वेळ होती, त्या वेळेमध्ये पटपट पटपट आपला डबा खायचे आणि आपल्या सगळ्या असुर कुळात जन्मलेल्या आपल्या मित्रांना प्रचार करायचे. तर साधारण एक गोष्ट आहे, आता कोविडची महामारी पसरली आहे, कोणाकडे त्याचं एवढं विशेष औषध नाहीये, आपण फक्त लस घेतोय पण औषध नाहीये. थोडंफार आपण प्रयत्न करतो, पण विचार करा कुठेतरी कुठल्या तरी पुस्तकामध्ये एकदम रामबाण उपाय जर लिहिलेला असेल आणि तुम्हाला तो उपाय सापडला आणि तुम्ही तो स्वतःवर प्रयोग केला आणि तुम्हाला 1 तासामध्ये कोविड पूर्णपणे तुमच्या शरीरातलं नष्ट झालं, तुम्ही अजून एकावर प्रयोग केला, त्याचा पण कोविड नष्ट झालं, पण तुम्हाला लक्षात आलं माझ्याकडे कोविड वरचं रामबाण उपाय आहे, तर नाही, नक्कीच ना आपल्याला वाटेल की आपण हे पटपट पटपट सगळ्यांकडे पसरवू आणि आपल्या देशाला रोगमुक्त करूया. तशाच प्रकारे प्रल्हाद जरी लहान मुलगा असेल, प्रल्हादाला लक्षात आलं हे जे ज्ञान आहे हे खूप गोड ज्ञान आहे आणि हे अद्वितीय ज्ञान आहे, मी प्रचार करायला पाहिजे. तर कधी कधी कोणी भागवतामध्ये प्रचार केलाय, कधी कधी कोणी प्रचार नाही केलाय, पण सगळ्यांनी तो गोडवा चाखलाय. आणि ज्या ज्या भक्तांमध्ये तो गोडवा चाखल्यानंतर इतरांना द्यायची इच्छा निर्माण होते, त्यांनी आता तो प्रचार कसा करावा, साधारण एक आपली समज आहे की प्रचार करतो आपण ते आपल्या मुखाने, प्रचार करतो ते आपल्या बोलण्याने, प्रचार करतो ते आपल्या प्रवचनाने. पण प्रल्हाद केवळ आपल्या प्रवचनातून नाही बोलले, प्रल्हाद हे आपल्या स्वतःच्या दिनचर्येतून, आपल्या जीवनशैलीतून देखील बोलले. इतर वैष्णव पण आपल्या जीवनात जे कोणी आपल्याला वैष्णव वाटतात की हे प्रामाणिक वैष्णव आहेत, ते केवळ प्रवचन देणारे जर वैष्णव असले
तर ते आपल्या हृदयाला प्रभावित नाही करत, किंवा केलं तरी फार कमी काळासाठी करतात. पण त्याच वैष्णवांच्या जीवनामध्ये आपण त्यांच्या शब्दांमध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये जेव्हा आपण एक वाक्यता बघतो, जेव्हा आपण समतोल बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हो, यांच्या बोलण्यामध्ये आणि यांच्या वागणुकीमध्ये एकरूपता आहे, एक वाक्यता आहे. त्यानंतर आपल्याला वास्तविक दीर्घकाळ टिकणारी प्रेरणा मिळते. म्हणून भगवद्गीतेमध्ये स्वार्थी अनासक्तीचा त्याग आहे, भागवतामध्ये वास्तविक अनासक्तीचा स्वीकार आहे. पण वास्तविक अनासक्ती स्वीकारून परमेश्वराची भक्ती करून जो गोडवा लागतो, तो गोडवा पसरावा कसा, तो घरोघरी न्यावा कसा, तो प्रत्येकाकडे पोहोचावा कसा, हा प्रश्न ज्याला पडतो, त्याच्यासाठी पुढचा ग्रंथ आहे श्री चैतन्य चरितामृत. म्हणून आपल्या चुकीच्या धारणा जर आपल्याला नष्ट करायच्या असतील तर आपण गीतेची शरण घेतली पाहिजे. आपण गीतेचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक 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 आपल्या ज्या भौतिक स्तरावर गैरसमजुती आहेत त्या सगळ्या नष्ट होणार. त्यानंतर आपण वास्तविक अध्यात्मामध्ये प्रवेश करतो. मग वास्तविक अध्यात्माचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. जसं आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स असतात. पुरणपोळी कधी गुळाने बनवतात, कधी साखरेने बनवतात, कधी चणाच्या डाळीने बनवतात, कधी मुगाच्या डाळीने बनवतात. कोणी पुरणपोळी सोबत दूध घेतात, कधी कोणी पुरणपोळी सोबत काकवी घेतात, कधी कोणी पुरणपोळी सोबत तूप घेतात. वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ते. तशाच प्रकारे वास्तविक अनासक्ती, वास्तविक भक्ती, वास्तविक समर्पणाचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ते आपल्याला भागवतामध्ये दिसतात. आणि हे सगळे फ्लेवर्स, हा सगळा गोडवा चाखून जर आपल्या मनामध्ये इच्छा झाली, आता मला या गोडव्याला प्रचार करायचा आहे, आता मला हा गोडवा घरोघरी पोहोचवायचा आहे, तर तेव्हा मग आपण कुठे जाणार? भगवद्गीतेमध्ये प्रचार नाहीये, प्रचाराची शिकवण आहे. य इदम परमम गुह्यम मद भक्तेषु अभिदास्यती, श्रीकृष्ण म्हणतात 18व्या अध्यायामध्ये. य इदम परमम गुह्यम, खूप अतिगुह्य हे, मद भक्तेषु अभिदास्यती, माझ्या भक्तांना जो भगवद्गीतेचा प्रचार करतो तो मला खूप प्रिय आहे. श्रीकृष्ण म्हणतात नच तस्मात् मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता च न मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. भविष्यातही आणि भूतकाळातही भगवद्गीतेचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीपेक्षा मला अजून कोणी प्रिय नाहीये. पण तो प्रचार कसा करावा, तो प्रचार करताना काय अडथळे येऊ शकतात, काय संघर्ष येऊ शकतात, हे भगवद्गीतेत नाहीये. प्रोत्साहन आहे. भागवतामध्ये पण प्रचार करणाऱ्या व्यक्तीची जास्ती वर्णन नाहीये. नारद मुनी प्रचार करतायत, पण जो कॅमेरा आहे भागवताचा तो नारद मुनीचा प्रचार स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर आहे. नारद मुनी जे प्रचारक आहेत त्यांच्यावर कॅमेरा जास्ती नाही आहे. कुठे कुठे आहे. 7वा स्कंद जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरुवातीला युधिष्ठिर आणि नारद मुनींचा संवाद आहे. युधिष्ठिर नारद मुनींना प्रश्न विचारतात की काय हो, परमेश्वर हे देवतांच्या बाजूनी आहेत का? तर तेव्हा नारद मुनी म्हणतात की नाही, परमेश्वर हे देवतांच्या बाजूनी पण नाही आहेत आणि असुरांच्या बाजूनी पण नाही आहेत आणि कोणाच्याच बाजूनी नाही आहेत. परमेश्वर हे कोणाच्याच कडे कल नाही करत. परमेश्वर हे सगळ्यांचे हितचिंतक आहेत. कोणासाठी हित करताना त्यांना गोड खाऊ घालतात आणि कोणा इतराच्या हित करताना त्यांचे कान पिळतात. पण युधिष्ठिरा, एक समजून घे, परमेश्वर जे आपल्यासाठी करतात ते आपल्या हिताचं असतं. कधी कान पिळताना आपल्याला राग येऊ शकतो आणि गोड स्वीकारताना आपल्याला आनंद होऊ शकतो. पण आपल्याला हे स्पष्टपणे माहिती पाहिजे की परमेश्वर आहेत ना, विष्णू आहेत ना, म्हणजे ते आपल्यासाठी हित करतात. मग तेव्हा एक खूप सुंदर भावना व्यक्त करतात. त्या श्लोकाची सुरुवात होते अशी, पहिल्या अध्यायामध्ये येतो, यथा वैरानुबंधेन. पूर्ण श्लोक मला आठवत नाही, पण त्याचं यथा वैरानुबंधेन. तर नारद मुनी युधिष्ठिराला म्हणतात, शिशुपाल आहे ना, शिशुपाल, शिशुपालाला लहानपणापासून वैर आहे श्रीकृष्णांशी. पण मी तुम्हाला सांगू युधिष्ठिर, शिशुपाल त्या वैर भावनेमध्ये इतका खोल गेलाय आणि त्या वैर भावनेमध्ये त्याने श्रीकृष्णांचं एवढं मनन केलंय. मी तुला प्रामाणिकपणे सांगतो,
मी श्रीकृष्णांचा भक्ती करायचा प्रयत्न करतोय, पण मला माझ्या भक्तीमध्ये तेवढा मी खोल गेलो नाहीये जेवढा शिशुपाल वैर भावनेमध्ये खोल गेलाय. ही माझं निश्चित मत आहे. शेवटच्या ओळीमध्ये नारद मुनी म्हणतात, हे माझं निश्चित मत आहे. हा माझा प्रस्ताव नाहीये, माझा हा निष्कर्ष आहे. शिशुपालाचं वैर किती खोल आहे आणि शिशुपालाचं वैर यामध्ये श्रीकृष्णांबद्दल सतत मनन करून तो कृष्णमय झालाय. मी भक्ती करताना कृष्णमय नाही झालोय. या एका छोट्याशा भागात पहिला अध्याय जर वाचला तुम्ही 7व्या स्कंधाचा, तर तिथे आपल्याला प्रचारकाची भावना कळते. नारद मुनी प्रामाणिकपणे युधिष्ठिरला सांगतायत, मला श्रीकृष्णांशी प्रेम नाही, मी त्यामध्ये खोल नाही गेलोय, पण हा शिशुपाल वैराच्या भावनेमध्ये खोल गेलाय. हा प्रचारकाचा मूड आहे. पण हा प्रचारकाचा मूड ना भागवतामध्ये जास्ती नाहीये. जास्ती भागवतामध्ये प्रचार स्वीकार करणाऱ्या व्यक्तीचा मूड दाखवलाय. ध्रुव नारद मुनींची शिकवण कशी स्वीकारतो याच्यावर जास्ती भर आहे. प्रल्हाद नारद मुनींची शिकवण कशी स्वीकारतात त्याच्यावर जास्ती भर आहे. म्हणून स्वार्थी अनासक्ती सोडणं हे गीतेत आहे. वास्तविक अनासक्ती स्वीकारून परमेश्वराला शरण जाणं हे भागवतात आहे. पण या दोन्ही स्तरांच्या पलीकडे आता शुद्ध भक्ती, वास्तविक अनासक्ती, वास्तविक समर्पणाची भावना जर आपल्याला प्रचार करायची असेल, ते कसं करायचं? आणि जेव्हा आपण प्रचार करू तेव्हा घरोघरी आपलं स्वागत होणार, घरोघरी आपल्याला आल्या आल्या पाद प्रक्षालन होणार. जिथे कुठे गेलो तिथे सगळेजण आपल्याला स्वागत करणार, म्हणणार, अरे धन्यवाद, तुम्ही श्रीकृष्णांचे प्रतिनिधी, तुम्ही वैष्णव, तुम्ही आमच्या घरी आले आणि संत महात्मे येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणून आम्हाला 2-3 हार घालणार, असं होणार आहे का? हे जर तुम्हाला विचार करायचा असेल, याच्यावर जर मनन करायचं असेल, तर ते ज्ञान गीतेत नाहीये, ते ज्ञान भागवतात नाहीये, ते ज्ञान तुम्हाला चैतन्य चरितामृतात मिळेल. चैतन्य चरितामृतामध्ये ज्यांनी गीतेचा सखोल अभ्यास करून स्वार्थी अनासक्ती सोडलीये, ज्यांनी भागवताचा सखोल अभ्यास करून वास्तविक अनासक्ती स्वीकारलीये, ते आपलं जीवन कसं जगतात. आणि केवळ वैयक्तिक पातळीवर नाही, कारण वैयक्तिक पातळी ध्रुव एकटा भक्त आहे, प्रल्हाद एकटा भक्त आहे. तर एकट्या भक्तांची कथा, गजेंद्र एकटा हत्ती आहे जो भक्त आहे, त्याची कथा भागवतात आहे. पण जेव्हा असे अनेक भक्त, समर्पित भक्त, सगळ्यांचं श्रीकृष्णांवर प्रेम आहे, सगळ्यांचं वास्तविक अनासक्ती आहे, सगळ्यांचं श्रीकृष्ण काय म्हणतील ते खरं या भावनेपर्यंत पोहोचलेत, गीता भागवत वाचून मनन करून तिथपर्यंत पोहोचलेत. आता यांच्या जीवनामध्ये काय होतं, अशा भक्त समाजाच्या जीवनामध्ये काय होतं, अशा प्रकारे जेव्हा परम शुद्ध भक्त एकत्र राहतात तेव्हा सगळं काही गोड गोड असतं का? 100 समर्पित भक्त, 100 श्रीकृष्णांची पूजा करणारे शुद्ध वैष्णव जेव्हा एकत्र राहतात तेव्हा सगळं काही सुंदर सुंदर, छान छान, चांदण्यासारखं शीतल असतं का? हा जर प्रश्न कोणाला पडत असेल तर तो तुम्हाला भागवतामध्ये नाही उलगडत. तो प्रश्न तुम्हाला भगवद्गीतेमध्ये त्याचं उत्तर नाही सापडत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतामध्ये सापडतं. कारण अद्वैताचार्य हे शुद्ध भक्त आहेत, नित्यानंद प्रभू हे शुद्ध भक्त आहेत, श्रीवास पंडित हे शुद्ध भक्त आहेत, गदाधर पंडित हे शुद्ध भक्त आहेत, स्वरूप दामोदर गोस्वामी हे शुद्ध भक्त आहेत, हरिदास ठाकूर हे शुद्ध भक्त आहेत, रूप गोस्वामी शुद्ध भक्त आहेत, सनातन गोस्वामी शुद्ध भक्त आहेत, रघुनाथ दास गोस्वामी शुद्ध भक्त आहेत, रघुनाथ भट्ट गोस्वामी शुद्ध भक्त आहेत, गोपाल भट्ट गोस्वामी शुद्ध भक्त आहेत. पण हे सगळे भक्त जेव्हा सोबत राहत होते तेव्हा त्यांच्याही जीवनामध्ये वेगळे संघर्ष आले. त्यांना मारण्यासाठी युद्धभूमीवर कोणी व्यक्ती धनुष्यावर बाण ताणून उभे नव्हते. त्यांना मारण्यासाठी कोणी नास्तिक व्यक्ती मारण्यासाठी कधी आले नाही. पण गीतेतले संघर्ष वेगळे, भागवतातले संघर्ष वेगळे, तशाच प्रकारे चैतन्य चरितामृतातले संघर्ष वेगळे. तर जगन्नाथपुरीमध्ये वेगवेगळ्या वृत्तीचे लोक येतात. कधी गोड अनुभव देतात भक्तांना, कधी दुःखदायी अनुभव पण देतात. रामचंद्र पुरी हे संन्यासी होते, श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे गुरुबंधू होते, म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंच्या स्थानी होते.
पण त्यांनी जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी केवळ उद्वेग निर्माण केला. श्री चैतन्य महाप्रभूंना त्रास दिला, सर्व भक्तांना त्रास दिला. आणि याच सोबत हे पण सांगणं गरजेचं आहे की एकेकाळी जगन्नाथपुरीमध्ये एका कुत्र्याने प्रवेश केला. तर शिवानंद सेन जेव्हा यात्रा अरेंजमेंट करत होते, नियोजन करत होते, तेव्हा एक कुत्रा आला होता तिथे. आणि एक दिवशी त्या कुत्र्याला नीट काळजी नाही घेतली भक्तांनी. आणि शिवानंद सेन हे बिझी होते, मॅनेजर होते ते. तर संध्याकाळी येऊन त्यांनी विचारले की तो कुत्रा दिसत नाही आज. तर लोकांनी म्हटलं आम्हाला पण नाही माहिती. मग शिवानंद सेनला एवढं वाईट वाटलं की मी नियोजन करण्यामध्ये इतका व्यस्त झालो की हा कुत्रा जो काही दिवसांपासून आपल्या यात्रेसोबत होता तो आता नाहीसा झाला. तर त्या दिवशी शिवानंद सेननी रात्रीचं जेवण नाही घेतलं, उपवास केला त्यांनी. काय उपवास केला? माझ्या यात्रेतला एक व्यक्ती हरवला. पण तो व्यक्ती कोण होता? तो एक कुत्रा होता. तो काही मनुष्य जन्मातला नव्हता. आणि तो कुत्रा शिवानंद सेनची ती यात्रा सोडून जगन्नाथपुरीमध्ये पुढे निघून गेला आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भेटला. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा त्या कुत्र्याला बघितलं, तो जवळ आला, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला महाप्रसाद दिला. आणि तो महाप्रसाद स्वीकारून सगळ्यांच्या समक्ष, सगळ्यांच्या देखत त्या कुत्र्याने 2 पायावर उभा झाला, समोरचे 2 पाय हातासारखे वर केले आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे त्यांनी महामंत्र उच्चारण केले आणि सर्वांच्या समोर देह त्याग करून वैकुंठ प्राप्त केले. तर म्हणून जगन्नाथपुरीमध्ये या सर्व शुद्ध भक्तांच्या समक्ष रामचंद्रपुरींसारखे पण व्यक्ती आलेत आणि या अशा विलक्षण कृपा प्राप्त करणाऱ्या कुत्र्यासारखे पण व्यक्ती आलेत. तर म्हणून भक्तांच्या जीवनातले संघर्ष, प्रचार करताना येणारे संघर्ष, भक्तातले एकमेकांना सांभाळता येणारे संघर्ष, हे आपल्याला गीतेत नाही मिळत, हे आपल्याला भागवतात नाही मिळत, हे आपल्याला श्री चैतन्य चरितामृतामध्ये मिळतात. म्हणून नवीन व्यक्तींना जर प्रचार करायचा असेल तर भगवद्गीता कामी येते. जे भक्ती मार्गात दृढ झालेत, जे भक्ती मार्गात स्थिर झालेत, आता त्यांना भक्ती मार्गामध्ये खोल न्यायचंय, तर त्यांच्यासाठी आपल्याला भागवत कामी येतो. भागवतावर आधारित आपण त्यांना प्रचार करायला पाहिजे, थोडं खोल घेऊन जायला पाहिजे. पण जे समर्पित भक्त आहेत, ज्यांनी प्रभुपादांची शरण आयुष्यभरासाठी घेतली आहे आणि जे गुरुपूजेमध्ये गातात, चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभू से. तर हे तर भक्त म्हणतायत एका जन्मासाठी मी शरण नाही घेतली, जन्मे जन्मे प्रभू सई, जन्मोजन्मासाठी मी प्रभुपादांची शरण घेतोय, जन्मोजन्मासाठी मी माझ्या गुरु महाराजांची शरण घेतोय. अशा भक्तांसाठी मार्गदर्शन करणारं जे ग्रंथ आहे ते आहे श्री चैतन्य चरितामृत. श्री चैतन्य चरितामृतामध्ये भक्त लोक जेव्हा एकत्र सेवा करतात, भक्त लोक जेव्हा एकत्र येतात, भक्त लोक जेव्हा एकत्र येऊन संकीर्तन करतात, त्यामध्ये काय अनुभव येतात, त्यामध्ये त्यांच्या चेतनेला काय काय परीक्षा भगवंत घेतात, हे आपल्याला वाचन करताना सामोरे येईल. म्हणून एक असा काळ होता जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आणि सगळे भक्त राहत होते. तर तेव्हा एक भक्त जगन्नाथपुरीला आले आणि तेव्हाची एक अशी प्रथा होती की कोणी विद्वान लोक जेव्हा कुठे तीर्थस्थानी येतात तेव्हा ते परमेश्वराच्या स्तुतीमध्ये भावना व्यक्त करतात. आणि अधिकांश वेळा हे जे विद्वान लोक असायचे हे कविता लिहायचे. तर एका व्यक्तीने एक कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये साधारणपणे असं लिहिलं होतं की जगन्नाथपुरीमध्ये 2 कृष्ण आहेत. एक आहेत जगन्नाथ जे मंदिरात उभे आहेत आणि हे जे जगन्नाथ आहेत हे कृष्ण आहेत, पण हे न हलणारे कृष्ण आहेत. हे जे कृष्ण आहेत ना हे हलत नाहीत. आणि त्याच जगन्नाथपुरीमध्ये अजून एक कृष्ण आहेत. ते कोण आहेत? ते हलणारे कृष्ण आहेत, ते नृत्य करणारे कृष्ण आहेत, ते आहेत श्री चैतन्य महाप्रभू. ही कविता माझ्या अंदाजाने एक भगवान आचार्य म्हणून एक भक्त होते जगन्नाथपुरीतले आणि त्या भगवान आचार्यांचे भाऊ होते
जे त्यांना भेटण्यासाठी जगन्नाथपुरीत काही काळासाठी आले होते. तर ते भगवान आचार्यांच्या भावांनी ही कविता लिहिली होती. तर त्यांच्या भावांनी ही जी कविता लिहिली ही त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्तुतीत लिहिली होती. त्याच्यामध्ये त्यांचा असा दृष्टिकोन होता की मी श्री चैतन्य महाप्रभूंचा गुणगान करतोय, की एक आहेत स्थिर कृष्ण जे हलत नाहीत, आणि एक आहेत हलणारे कृष्ण, नृत्य करणारे कृष्ण. तर नृत्य करणारे कृष्ण हे किती छान आहेत. जगन्नाथ जे कृष्ण आहेत ते हलत नाहीयेत. पण त्यावेळेस अशी एक प्रथा होती की श्री चैतन्य महाप्रभू पर्यंत डायरेक्टली कधी काही जात नव्हतं. श्री चैतन्य महाप्रभूंना जर काही द्यायचं असेल तर ते त्यांच्या सर्वात जवळचे व्यक्ती म्हणजे श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी. तर स्वरूप दामोदर गोस्वामींच्या नजरेखालून गेल्यानंतरच कुठली कविता, कुठलं लेखन हे श्री चैतन्य महाप्रभू पर्यंत जाऊ शकतं. म्हणून ही कविता जेव्हा भगवान आचार्यांना दिली तेव्हा त्यांनी ती कविता स्वरूप दामोदर गोस्वामींना दिली. आणि श्रील स्वरूप दामोदर गोस्वामींनी यांनी जेव्हा ती कविता वाचली तेव्हा ते म्हणाले, भागवत पडो गिया भागवत स्थाने. हे भक्ता, तू कविता लिहिलीस खरी, मात्र चांगली गोष्ट आहे, तू कविता लिहितोयस आणि परमेश्वराच्या स्तुतीमध्ये आपले विचार व्यक्त करतोयस, आपली विद्वत्ता त्यामध्ये वापरतोयस, पण ना तू तत्व बरोबर नाही लिहिलंस आहे. तू म्हणतोयस एक कृष्ण आहेत ते कमकुवत कृष्ण आहेत आणि एक कृष्ण ते नृत्य करणारे कृष्ण आहेत. याचा अर्थ मंदिरातले जगन्नाथ आणि नृत्य करणारे श्री चैतन्य महाप्रभू या दोघांमध्ये तू भेद केलास आणि हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत. म्हणजे नंदुलाल दास सकाळी आणि नंदुलाल दास संध्याकाळी यामध्ये जर कोणी भेद केला तर तो भेद किती खोटा आहे, कारण नंदुलाल दास एकच व्यक्ती आहेत. तसंच स्वरूप दामोदर गोस्वामींना हे आवडलं नाही की या भक्ताने, जरी त्याचे हेतू चांगले होते, त्याला श्री चैतन्य महाप्रभूंचं गुणगान करायचं होतं, पण त्यांनी कृष्ण कृष्णामध्ये भेद केला. म्हणून त्यांना योग्य शिकवण मिळावी म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामींनी त्यांना सांगितलं, सगळ्यात आधी हे कविता लिहिणं वगैरे सोड, तू आधी भागवताचं नीट वाचन कर. भागवतामध्ये श्रीकृष्णांचं जे तत्व मांडलंय विस्तृतपणे ते आधी तू समजून घे. मग कोणी म्हणेल ठीक आहे, माझ्या घरी आहे भागवत, मी वाचतो ना भागवत, रोज मी वाचतो भागवत. तर स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात, भागवत पढो, भागवताचं वाचन करा. गिया, गिया म्हणजे गया म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, वो व्यक्ती वहां गया, असं बंगालीमध्ये गिया. भागवत पढो गिया भागवत स्थाने. एका भागवताच्या जवळ जाऊन तू भागवत शिक. जो नवीन व्यक्ती आहे तो म्हणेल याचा अर्थ काय, भागवताच्या जवळ जाऊन भागवत शिक म्हणजे नक्की बोलायचं काय. तर याच्यासाठी आपल्याला समजायला लागेल, दोन प्रकारचे भागवत असतात. एक असतो व्यक्ती भागवत आणि एक असतो पुस्तक भागवत. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. तुम्ही जर केवळ पुस्तक भागवत वाचलं तर त्यामध्ये खूप आदर्शवाद वाटेल तुम्हाला. जेव्हापर्यंत तुम्ही एका व्यक्ती भागवताला भेटत नाहीत तेव्हापर्यंत तुम्हाला वाटेल प्रभूजी हे ना, हे काव्यात्मक आहे सगळं. नम्र असणं, समर्पित असणं, हिरण्यकश्यपू सारखे वडील असतील तरी त्यांना कधीही प्रतिकार न करणं, आणि रोज प्राणावर हल्ला होत असताना काही त्याचा प्रतिकार न करणं, हे सगळं खूप काव्यात्मक आहे प्रभूजी. हे काही मला नाही वाटत काही वास्तविक आहे. तर जेव्हा आपण केवळ पुस्तक वाचू आणि त्याला एका व्यक्ती भागवताची जोड नसेल, एका व्यक्ती भागवताची जोड नसेल म्हणजे एका व्यक्ती भागवताच्या जिवंत उदाहरणाची जोड नसेल. जर आपल्या जीवनामध्ये कोणी असे भक्त नसतील ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी नम्रता दिसते, ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी सहनशीलता दिसते, ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी संवेदनशीलता दिसते, तेव्हापर्यंत ते पुस्तक भागवत आपल्या घरातल्या पुस्तकांच्या रॅक मध्ये राहील, ते आपल्या हृदयामध्ये उतरणार नाही. ते लोकांना दाखवण्यासाठीच पुस्तक आहे, ते जीवनामध्ये उतरवण्यासाठी पुस्तक होणार नाही. म्हणजे पुस्तक भागवताला समजण्यासाठी व्यक्ती भागवताची गरज आहे. आणि समजा आपल्याकडे पुस्तक भागवत नाहीये, आपल्याकडे केवळ व्यक्ती भागवत आहे. आपण कुठेतरी प्रवास करताना वगैरे
आगगाडीत, विमानात, कुठल्या तरी एका खूप महान भक्ताला भेटलो. त्यांच्याशी बोलताना आपल्याला जाणवेल, हे जे व्यक्ती आहेत ना, हे खूप उंच उंच तत्वज्ञान बोलतायत. यांचे पाय जमिनीवर नाही आहेत प्रभूजी. हे ना आकाशातलं काहीतरी असं एकदम काहीतरी बोलत होते. आपण शुद्ध असायला पाहिजे, आपण कधी कोणाशी ईर्ष्या नाही करायला पाहिजे, आपण कधी कोणाशी द्वेष नाही करायला पाहिजे. जर आपण असं शुद्ध जीवन जगलो तरच आपण परमेश्वराला प्रसन्न करू शकतो. प्रभूजी, हे काय आहे? हे खरं आहे का? असं होऊ शकतं का? असं आपण आपल्या घरी आल्यावर बोलू. म्हणून पुस्तक भागवताला समजण्यासाठी व्यक्ती भागवताची जोड लागते. आणि व्यक्ती भागवताचं बोलणं किंवा व्यक्ती भागवताची दिनचर्या, व्यक्ती भागवताचं जीवन आदर करण्यासाठी, त्याला मूर्खपणा न समजता श्रेष्ठ वैचारिक स्तर असं स्वीकार करण्यासाठी पुस्तक भागवताची जोड लागते. म्हणून जर पुस्तक भागवत आपण वाचलं नसेल, जर आपण परीक्षिताबद्दल वाचलं नसेल, जर आपण ध्रुवाबद्दल वाचलं नसेल, जर आपण कुंती देवींची श्रेष्ठ भावना जर वाचली नसेल, की माझ्या जीवनात अनेक अनेक संघर्ष होते, ते पुन्हा एकदा येऊ दे, पण जर श्रीकृष्णांची साथ होणार असेल तर पुन्हा एकदा येऊ दे, हे जर आपण वाचलं नसेल ना, तर व्यक्ती भागवत आपल्याला कृत्रिम वाटतो. आणि जर आपल्याकडे व्यक्ती भागवत नसेल तर पुस्तक भागवत हे आपल्याला काव्यात्मक वाटतं. म्हणून व्यक्ती भागवत आणि पुस्तक भागवत हे एकमेकांपासून अद्वितीय आहेत. दोघं एकमेकांना पूरक आहेत, दोघंही एकमेकांना समजण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर श्रील स्वरूप दामोदर गोस्वामींनी सांगितलं, भागवत पढो म्हणजे पुस्तक भागवताचं अध्ययन करा, पण कसं? स्वतःहून नाही. हे भूगोलशास्त्र नाहीये, हे जीवशास्त्र नाहीये, हे जॉग्राफी, हिस्ट्री, केमिस्ट्री, फिजिक्स, लॉ, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, MBBS, मेडिसिन हे पुस्तक नाही. हे स्वतःच्या आकलन शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने समजण्यासारखं हे पुस्तक नाही आहे. जे त्या अनुसार आपलं जीवन जगतायत त्यांच्याकडे जाऊन हे तुम्ही पुस्तक अध्ययन करा. भागवत पढो गिया भागवत स्थाने. एका व्यक्ती भागवताच्या जवळ जाऊन त्याची शरण घेऊन तुम्ही हे पुस्तक भागवत वाचा. म्हणून हे का सांगतोय आपण श्री चैतन्य चरितामृताचं काय महत्व आहे, श्री चैतन्य चरितामृताचं काय स्थान आहे हे समजण्यासाठी, की जेव्हापर्यंत आपण भक्तांसोबत न राहता भागवत वाचू तेव्हापर्यंत ते केवळ एक काव्यात्मक पुस्तक राहील, जे आपल्या लायब्ररीमध्ये नेहमी असेल आणि येता जाता सर्व नातेवाईकांना आपण सांगू आमच्याकडे भागवत आहे बरं का. पण खरोखर आपल्या जीवनामध्ये उतरवायचं असेल तर आपल्याला वैष्णवांची मदत लागेल. वैष्णवांना दूर करून, व्यक्ती भागवताला दूर करून ते पुस्तक भागवत भिंतीला सोडून आपल्या हृदयामध्ये प्रवेश नाही करणार. ते व्यक्ती भागवत कुठे आहेत? ते व्यक्ती भागवत वैष्णवांच्या समाजामध्ये भेटतात आपल्याला. म्हणून जिथे वैष्णव समाज आहे, वैयक्तिक वैष्णव नाही, वैष्णव समाज आहे, जिथे अनेक अनेक वैष्णव एकत्र राहतात, जिथे अनेक अनेक वैष्णव आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी परमेश्वराला ठेवतात आणि परमेश्वराला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून आपल्या जीवनाचे सर्व धागे दोरे ओवतात. सकाळी काय करायचं? परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून. दुपारी काय करायचं? परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून. संध्याकाळी काय करायचं? परमेश्वराला केंद्रस्थानी करून. रात्री काय करायचं? परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून. प्रतिपदेला काय करायचं? परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून. द्वितीयेला काय करायचं? चतुर्थीला काय करायचं? दशमीला काय करायचं? एकादशीला काय करायचं? द्वादशीला काय करायचं? आणि येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला काय करायचं? तर प्रतिपद असू दे, अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, एकादशी असू दे, द्वादशी असू दे, कार्तिक मास असू दे, मार्गशीर्ष मास असू दे, ज्येष्ठ मास असू दे, 365 दिवस काय करायचं? पण परमेश्वराला केंद्रस्थानी करून कसं आपण आपलं जीवन जगू शकतो? खरोखर शक्य आहे का हे? हे जर प्रश्न आपल्या जीवनात असतील तर आपल्याला भगवद्गीता मदत नाही करणार. हे जर प्रश्न आपल्या मनात असतील तर आपल्याला भागवत मदत नाही करणार. हे जर प्रश्न आपल्या मनात असतील तर आपल्याला श्री चैतन्य चरितामृताचे चरण धरावे लागतील आणि सांगायला लागेल, हे श्री चैतन्य चरितामृता,
कृपया भक्त समाजामध्ये कसं राहायचं, प्रचार करताना माझ्या जीवनात काय संघर्ष येणार, भक्तांशी नाते टिकवताना माझ्या जीवनात काय संघर्ष येणार, हे सगळं तुझ्याकडे आहे ज्ञान. कारण भागवतातले सगळे भक्त एकटे राहत होते, चैतन्य चरितामृतातले सगळे भक्त हे एकत्रित राहत होते. तर कृपया मला मार्गदर्शन करा आणि मला हे शिकवा की इतका लांब प्रवास केलाय, नास्तिकतेमध्ये जन्म घेतला, कोणा भक्तांना भेटून, कुठे काही पुस्तक वाचून आस्तिकतेमध्ये प्रवेश केला, तेव्हा भरपूर संघर्ष होते. हळूहळू हळूहळू आस्तिकतेमध्ये खोल गेलो, लक्षात आलं की परमेश्वर हे व्यक्ती आहेत, परमेश्वर हे शक्ती नाही आहेत. आस्तिकतेमध्ये जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा मी परमेश्वराचं अस्तित्व स्वीकारलं होतं, पण ते एक व्यक्ती आहेत म्हणून हे नव्हतं स्वीकारलं. मला वाटायचं परमेश्वर म्हणजे एक शक्ती आहे, निर्जीव, निर्गुण, निराकार. मग हळूहळू जेव्हा आस्तिकतेमध्ये खोल गेलो, जेव्हा भगवद्गीता वाचली तेव्हा लक्षात आलं परमेश्वर छाती ठोकून म्हणतायत सर्व धर्मान परित्यज्य माम, माम म्हणजे मला. तेव्हा लक्षात आलं की परमेश्वर हे निर्गुण निराकार ब्रह्म नाही आहेत, सगुण साकार परब्रह्म आहेत. असं एक 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 पायरी, आधी नास्तिकतेची पायरी ओलांडली, मग निराकारवाद याची पायरी ओलांडली, आता आस्तिकवादाच्या आणि व्यक्तिमत्व परमेश्वर याच्या स्तरापर्यंत आलोय. हळूहळू भक्तीमध्ये प्रगल्भता आणण्याची प्रयत्न करतोय. पण आता मला पुढचं पाऊल घ्यायचंय, ते म्हणजे माझ्या जीवनामध्ये आता मला वैष्णवांसोबत राहायचंय. आता मला वैष्णवांशी नाती अजून दृढ करायची आहेत आणि वैष्णवांसोबत राहून वैष्णवांशी नाते दृढ करून मला सर्व वैष्णवांना आकर्षित करणारे श्रीकृष्ण ह्यांच्या जवळ जायचंय. पण वैष्णवांना नाकारून, वैष्णवांना दूर ठेवून जर मी श्रीकृष्णांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर मला श्रीकृष्ण सापडतील कसे? कारण श्रीकृष्ण हे नेहमी भक्तांनी घेरलेले असतात. श्रीकृष्ण कधीच एकटे नसतात. अहम भक्त पराधीन. तर म्हणून आता मला काय शिकायला लागेल? परमेश्वर आहेत हे स्वीकारलं, परमेश्वर व्यक्ती आहेत शक्ती नाही आहेत हे स्वीकारलं, पण आता परमेश्वराला प्रसन्न करायचंय. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्यांना काय आवडतं, त्यांना काय नाही आवडत, त्यांच्या आवडी निवडी हे शिकण्यासाठी आता मला भागवत पडो गिया भागवत स्थाने. आता मला श्रेष्ठ प्रामाणिक भक्तांचे चरण धरायला लागतील आणि त्यांच्याकडे विनवण्या करून हे शिकायला लागेल परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वराला कसं प्रसन्न करू शकतो, परमेश्वराला काय नावड आहे, हे सगळं शिकायला लागेल. आणि ते ज्ञान घेऊन त्या योग्य भावनेने सुसज्ज होऊन जेव्हा मी परमेश्वराच्या समोर जाईन तेव्हा त्यांच्या अनुकूल, त्यांच्या आवडीनिवडीला अनुसरून जेव्हा मी वागणार, जेव्हा मी बोलणार, जेव्हा मी माझी वागणूक करणार, तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणतील तू मला प्रसन्न केलंस. आणि ते जीवनाचं खरं ध्येय, मूळ ध्येय. म्हणून श्री चैतन्य चरितामृत काय आहे? भागवत पडो गिया भागवत स्थाने. ज्या पुस्तक भागवताला तुम्ही भागवतात वाचलं, गेल्या वर्षापासून दररोज वाचलं आणि नित्यम भागवत सेवा या उपक्रमानुसार 12 स्कंद आपण समाप्त केले, ते ज्ञान, ते विचार श्री चैतन्य चरितामृतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुम्हाला जिवंत दिसतील. ध्रुव महाराज एकटे होते, पण ध्रुव महाराजांचा जो ध्यास आहे परमेश्वराला मी प्राप्त करणार, तो ध्यास तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिसेल. रघुनाथ दास गोस्वामींचं जे वैराग्य आहे ते वैराग्य तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतातल्या प्रत्येक व्यक्तीमधलं वैराग्य दिसेल. श्री नित्यानंद प्रभूंच्या प्रचाराची जी तीव्रता आहे, ती प्रचाराची तीव्रता ती तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतामध्ये अनेक अनेक भक्तांच्या मध्ये तुम्हाला दिसेल. नाम नाम नाम, अजामिलाने नाम घेतलं
भीतीग्रस्त परिस्थितीत घेतलं, आपल्या मुलाला समवेत त्या दिशेने घेतलं, संबोधन करून घेतलं, पण ते नाम सतत घेणारे हरिदास ठाकूर तुम्हाला भागवतात नाही सापडणार, ते तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतामध्ये सापडतात. म्हणून अजामिलाने केवळ 3दाच नाव घेतलं तर त्याला यमदूत सोडून गेले आणि यमदूत त्याला नमस्कार करून गेले, चूक झाली माफ करा. ज्यांनी 3 वेळा आपल्या मुलाला उद्देशून नाम घेतलं त्याला यमदूतांनी नमस्कार केला आणि सांगितलं माफ करा, चूक झाली. जे व्यक्ती क्षणोक्षणी हरिनाम घेतायत ते कसे असतात हे तुम्हाला भागवतात नाही सापडत, हे तुम्हाला श्री चैतन्य चरितामृतामध्ये सापडत. तर म्हणून आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला प्राथमिक ज्ञान आहे भगवद्गीतेत, सखोल ज्ञान आहे भागवतात, आणि त्या ज्ञानाला जीवनामध्ये उतरवल्यानंतर आपल्यामध्ये काय चेतना परिवर्तन होते, आपल्या जीवनामध्ये काय परीक्षा येणार आहेत. जसं मी म्हटलं भगवद्गीतेतल्या परीक्षा वेगळ्या आहेत, भागवतातल्या परीक्षा वेगळ्या आहेत, आणि श्री चैतन्य चरितामृतातल्या पण परीक्षा आहेत पण त्या वेगळ्या आहेत. अशा प्रकारे या 3 प्रकारच्या परीक्षा जो पार करेल तो परमेश्वराला प्राप्त करेल. ते शेवटचा जो अध्याय आहे श्री चैतन्य चरितामृतातला तो आहे श्री शिक्षाष्टक प्रार्थना. तर भगवद्गीता जिथे समाप्त होते तिथे भागवत सुरू होतं, भागवत जिथे समाप्त होतं तिथे श्री चैतन्य चरितामृत सुरू होतं, आणि श्री चैतन्य चरितामृत जिथे समाप्त होतं ते आहे शरणागती. आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम अदर्शनाम मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तु स एव ना अपरा. श्री चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, हे श्रीकृष्ण मी आता तुझा आहे, तू मला आलिंगन करू शकतोस, तू तुमच्या पायाखाली चरणांखाली मला कुदळू शकतोस, यथा तथा तुला जे काही माझ्यासोबत करायचं ते करू शकतोस, कारण माझा प्राणनाथ तूच आहेस. तर ती जी शुद्ध भक्ती आहे ती श्री चैतन्य चरितामृताचा शेवटचा अध्याय येतो. खूप उंच परिस्थिती आहे ती खूप उंच स्तर आहे. जे होईल ते होईल पण मी श्रीकृष्णांना सोडणार नाही. पण आता आपण भागवत 1 वाचन समाप्त केलंय आणि आता या चेतनेने आपण श्री चैतन्य चरितामृतामध्ये प्रवेश करू शकतो आणि श्री कृष्णदास कविराज गोस्वामी यांना प्रार्थना करू शकतो, तुमच्या कृपेने आम्हाला श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या सर्व समर्पित शुद्ध भक्तांची जीवनशैली वाचायला एक संधी मिळते. खूप खूप कृतज्ञता तुमच्या प्रती. आपण श्रील प्रभुपादांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की मूळ ग्रंथ बंगाली भाषेत आहे जो आपल्याला कोणालाच येत नाही, पण श्रील प्रभुपाद यांनी त्या बंगाली ग्रंथाला इंग्रजीमध्ये भाषांतर करून आज आपल्याला मराठीमध्ये दिलंय. आणि अशा प्रकारे शुद्ध समर्पित चेतना असणारे लोक एकमेकांशी कसं वागतात, श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कसे जगतात, ही जीवनशैली आत्मसात करण्याची शैली आपल्याला श्री चैतन्य चरितामृतामध्ये वाचायला मिळणार आहे. तर आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांचं खूप खूप मुख्य म्हणजे अभिनंदन की आज आपण इथपर्यंत पोहोचला आहात. श्री चैतन्य चरितामृताला तुम्ही वाचन करायला सुरुवात करणार आहात. या चेतनेने कृतज्ञतेच्या भावनेने आपण जर श्री चैतन्य चरितामृताला वाचन केलं तर आपल्यामध्ये नक्की परिवर्तन होईल आणि भक्तिमय संघर्ष, नास्तिकवादाचे संघर्ष आपण पार केले, निराकारवादाचे संघर्ष आपण पार केले, आता भक्तिमय जीवनातील संघर्ष पार करायचे आहेत. ते पार करण्यासाठी आपल्याला प्रेरणा श्री चैतन्य चरितामृतामध्ये मिळून. तर खूप खूप धन्यवाद. मला पण तुम्ही श्री चैतन्य चरितामृताबद्दल बोलायची संधी दिली, मी पण तुमचा खूप खूप आभारी आहे. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. जय श्री दंडवत चैतन्य प्रणाम. महाप्रभू की जय. जय हरे कृष्ण. हरे थँक्यू प्रभूजी. धन्यवाद दर प्रभू. शुक्रवारी पण आम्हाला असं तुमचं मार्गदर्शन मिळो. हो हो खूप हो सुंदर हो. पद्धतीने सांगितलं प्रभूजी. हरी बोल. हरी बोल. नक्की. 3 वेळा हरी हरी बोल. बोल, हरी हरी बोल. बोल, हरी हरी बोल. बोल. धन्यवाद. जय श्रील प्रभुपाद की जय. 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 हरे कृष्ण.